नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो. आठवड्यातून 4 व्हिडिओज येत असतात आणि प्रत्येक व्हिडिओचा विषय हा आपल्या मनाशी संबंधित आहे. आपलं मनस्वास्थ्य उत्तम कसं राहावं आणि आपण सकारात्मक विचार जास्तीत जास्त कसे करावेत जेणेकरून आपलं शारीरिक स्वास्थ्यसुद्धा उत्तम राहील, निरोगी राहील आणि आपल्या जीवनात आपल्याला आनंद आकर्षित करता येईल, या सगळ्या विषयांवरती आपण बोलत असतो. आत्तापर्यंत नेगेटिव्ह थॉट्सचे वेगवेगळे प्रकार आणि ते कसे दूर करायचे याच्याबद्दल बरेच व्हिडिओज आलेले आहेत किंवा रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत, मन शांत करण्यासाठीची काही तंत्र आहेत त्याच्यावरती चे व्हिडिओज आहेत. रिलॅक्सेशनचा एक ऑडिओ नुकताच मी पब्लिश केला होता, ज्याच्यामध्ये मन शांत करण्यासाठी तुम्हाला फक्त तो ऑडिओ ऐकायचा आहे. तुम्ही चालू करा आणि शांतपणाने ते फक्त एक 7 ते 8 मिनिटाचा तो ऑडिओ असेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तो डोळे बंद करून ते ऐकायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये होणारे बदल रेग्युलर रोज ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय काय बदल होतात हे तुम्ही बदल नोटीस करा आणि त्याचा अनुभव घ्या. तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होणार आहे. पण आज आपण जे बोलणार आहोत ते पुन्हा एकदा नेगेटिव्ह थॉट्सबद्दल, नकारात्मक विचार कसे ओळखायचे. कारण मला बऱ्याचदा हे जाणवलं की लोक नेगेटिव्ह थॉट्स दूर करायचेत असं म्हणतात, पण त्यांना हे कळत नाही की आपल्या मनामध्ये मुळात नेगेटिव्ह थॉट्स चाललेत म्हणजे काय चाललंय किंवा ते कसे ओळखायचे. कारण एखादी गोष्ट तुम्ही शोधून काढली, ती ओळखलीत तरच तुम्हाला त्याच्यावरती काम करायला येईल. जर आपण नुसतंच म्हणलं की नेगेटिव्ह थॉट्स मला दूर करायचे तर तसं ते होत नाही. त्याच्यामुळे आज आपण फक्त याच विषयावरती बोलणार आहोत की नकारात्मक विचार मुळात मनामध्ये चाललेले आहेत हे समजणं आणि ते समजण्यासाठी आपल्याला नक्की काय करावं लागेल, नेगेटिव्ह सेल्फ टॉक ज्याला आपण म्हणतो ते कसं ओळखायचं ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत. आणि पुढच्या भागामध्ये आपण बोलूयात की ते नेगेटिव्ह थॉट्स आपल्याला कसे लेट गो करायचे, ते त्याच्यातून आपल्याला मोकळी वाट स्वतःला कशी करून द्यायची आहे. तर व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तरच तुम्हाला यातले छोटे छोटे डिटेल्स लक्षात येतील आणि तुमच्या शंका दूर होतील. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या विचारांना आपण ओळखणं. खूप वेळा असं होतं की मनामध्ये खूप गोंधळ चालू आहे, खूप सारा केऑस चालू आहे, खूप सारी नेगेटिव्हिटी आहे आणि तुमच्या लक्षातच येत नाही नक्की की होतंय काय. तुम्हाला जेव्हा कामामध्ये तुमचं लक्ष लागत नाही, खूप उदास वाटायला लागतं, काही करावंसं वाटत नाही किंवा खूप जास्त अँशियस तुम्हाला वाटतं, चिंतित झाल्यासारखं वाटतं. हे वागण्यातले बदल कळतात तुम्हाला, पण हे बदल कुठून आलेले आहेत किंवा काय नक्की झालेलं आहे मनामध्ये हे लक्षात येत नाही. आणि ते लक्षात येणंच हे एक पहिली पायरी आहे आपल्याला त्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठीची. त्याच्यामुळे मी नेहमी असं म्हणते की आपल्याला आपले सगळ्यात आधी नेगेटिव्ह थॉट्स कोणते आहेत हे कळणं गरजेचं आहे आणि ते कळण्यासाठी आपल्याला लिखाणाचा वापर हा अतिशय उत्तम प्रकारे करता येतो. तो कसा करायचा हे आपण आता बोलूयात. की मुळात आपल्याला करायचं आहे काय की आपल्याला शांत बसायचं आहे, डोळे बंद करून आपल्याला शांत बसायचं आहे. सगळ्यात आधी दीर्घ श्वसन करा, एक 5 मिनिटं दीर्घ श्वसन करा जेणेकरून तुमचं मन शांत होईल. फक्त श्वासावर लक्ष द्यायचं आहे. श्वास घ्यायचा आहे साधारण 4 सेकंदामध्ये आणि 8 सेकंदामध्ये श्वास तोंडावाटे बाहेर सोडायचा आहे. घेताना नाकाने घ्यायचा आणि तोंडावाटे सोडायचा. तर हे करत असताना तुमचं लक्ष फक्त श्वासावरती राहील ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची. आता हे साधारण 5 ते 7 मिनिटं झाल्यानंतर जेव्हा तुमचं मन शांत होतं तेव्हा तुम्हाला स्वतःच्या विचारांचं अवलोकन करायचं आहे. स्वतःचे विचार तपासून बघायचे आहेत की माझ्या मनामध्ये सध्या कोणते कोणते विचार येत आहेत. माझ्या स्वतःबद्दल, परिस्थितीबद्दल, इतर लोकांबद्दल किंवा माझ्या भविष्याबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल, एकंदरीत माझ्या डेस्टिनी ज्याला आपण नशीब असं म्हणतो त्याच्याबद्दल. सो ओव्हरऑल माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सबद्दल मला काय काय विचार मनामध्ये येत आहेत, नकारात्मक नेगेटिव्ह विचार की ज्याच्यामुळे मला खूप उदास वाटतं, ज्याच्यामुळे मला खूप खचल्यासारखं वाटतं, खूप दुःखी वाटतं किंवा खूप अपमानित झाल्यासारखं वाटतं किंवा खूप चिंतित झाल्यासारखं वाटतं. अशा वेगवेगळ्या भावना ज्या विचारांमुळे माझ्या निर्माण होत आहेत ते माझे विचार आहेत तरी कुठले. हे असं शांतपणे डोळे बंद करून स्वतःला हे प्रश्न विचारा. एकेका भावनेवरती एका वेळेला फोकस करा. म्हणजे खूप साऱ्या मी तुम्हाला आत्ता या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण ह्या तुम्हाला एकदम एका वेळी नाही करायच्या आहेत. आपल्याला एका वेळेला एका भावनेवरतीच फोकस करायचं आहे. म्हणजे जसं आता समजा उदाहरणार्थ आपण भीती ही भावना जर घेतली तर मला कशाची भीती वाटते
काय वाटतंय मला भविष्यात माझ्या बाबतीत काहीतरी नेगेटिव्ह होईल, माझ्या मुलांच्या बाबतीत काहीतरी नेगेटिव्ह होईल, माझ्या हेल्थ, माझ्या आरोग्याच्या बाबतीत काहीतरी विघटित घडेल, काहीतरी अघटित घडेल, काहीतरी वाईट घडेल असं वाटतंय, किंवा करिअरच्या बाबतीत, फायनान्शियल स्टेटसच्या बाबतीमध्ये, किंवा नात्यामध्ये, रिलेशनशिपमध्ये काहीतरी वाईट घडेल. काय नक्की मला वाटतं आहे आणि काय काय वाटतं आहे, कुठल्या गोष्टी मला वाटतं आहेत, तर ते आपण डोळ्यासमोर आणायचे आणि ते लिहून काढायचे. ते विचार जसे आहेत तसे लिहून काढायचे. मला काय वाटतं हा भाग इथे महत्त्वाचा आहे. लोक मला काय म्हणाली किंवा माझ्या बाबतीत कुठली घटना घडली हे आपल्याला इथे अजिबातच लिहायचं नाहीये. कोणी माझा कसा अपमान केला, कोणी मला काय बोललं, किंवा कोणी मला कसं वागवलं, किंवा माझ्या आयुष्यात कसं एखादं नुकसान झालं, किंवा कोणी मला कसं सोडून गेलं, ह्या सगळ्या गोष्टी नाही लिहायच्या आहेत. त्या सगळ्या घटना आहेत, ती सगळी परिस्थिती आहे, ते माणसांचं वागणं आहे आणि ते तुम्ही आम्ही कोणीच बदलू शकणार नाही आहोत. आपल्याला त्या घटनेबद्दल आपण आत्ता काय विचार करतोय नकारात्मक, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतोय. मग असे कोणते कोणते विचार असतात की ती घटना का घडली, घडायला नको होती, मग इतकं दुर्दैवी माझ्याच बाबतीत का घडतंय, मग लोकांच्या आयुष्यात सगळं सुरळीत चाललंय, मग मला माझ्याच हे वाटायला का आलं, किंवा मी कोणाचं काय वाईट केलं होतं आतापर्यंत, तर मी सगळ्यांशी सगळं चांगलं वागली आहे, मग हे सगळं माझ्या नशिबात का आहे, किंवा हे सगळं कधी संपणार, या सगळ्यातनं मी कधी बाहेर पडणार. हे असे बरेच विचार असतात या प्रकारातले. किंवा भूतकाळात जे काही घडून गेलं त्याच्याबद्दल तुम्ही सतत मनाला कोसत राहता, दोष देत राहता की हे उगाच झालं, नव्हतं व्हायला पाहिजे, एखादा निर्णय माझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय चुकला, तो निर्णय मी नव्हता घ्यायला पाहिजे असं असू शकतं, किंवा भविष्याच्या बाबतीत असू शकतं, एखादी वाईट घटना माझ्या बाबतीमध्ये घडेल. असे असे वेगवेगळे प्रकार आहेत. नेगेटिव्ह थॉट्सचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यावरचे 4 व्हिडिओज तुम्ही पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की कोणते कोणते नेगेटिव्ह थॉट्सचे प्रकार असतात. ते आवर्जून तुम्ही बघून घ्या आणि जेणेकरून तुम्हाला तुमच्या थॉट्सचा पॅटर्न समजायला खूप मदत होणार आहे. तर आत्ता आपला जो मुद्दा हा चालला होता की डोळे बंद करून आपल्याला एकेका भावनेवरती फोकस करायचा. सध्या तुम्हाला जर भीती जास्त वाटते तर का वाटते, कशामुळे वाटते, कोणते कोणते विचार येत आहेत ते लिहून काढा. नंतर मग पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही बसाल डोळे बंद करून तेव्हा तुम्ही दुसऱ्या भावनेवरती फोकस करा की तुम्हाला खूप उदास वाटतंय, खूप एकटं वाटतंय, कशातच लक्ष लागत नाहीये. तर मग का असं वाटतंय की मी स्वतःला खूप कमकुवत समजतोय का, मी बिचारा समजतोय का स्वतःला, माझं या जगात कुणी नाहीये, मी एकटा पडलोय असं मी स्वतःला सांगतोय का, किंवा आता माझी ताकदच संपलीये, मी असमर्थ आहे, हे मी स्वतःला सांगते का. तर हे असं असेल तर ते लिहून काढायचंय आपल्याला. त्याच्यानंतर आपण जर पुढची दुसरी भावना जर घेतली की राग ही जर भावना घेतली तर मला काय वाटतंय ज्याच्यामुळे मला राग येतोय, की लोक माझ्याशी असं का वागतात, लोकांनी माझ्या बाबतीत ही गोष्ट का केली, किंवा हा अन्याय माझ्या बाबतीत का घडला, किंवा त्यांनी तसं वागायला नको होतं, किंवा मी काय करू म्हणजे हे सगळं बदलेल, तर हे सगळं माझ्या वाट्याला का आलंय. तर असे काही विचार असतील ज्याच्यामुळे ती रागाची भावना वाढते आहे. तर दुःख असेल तर एखादा लॉस असतो मेनली, की कोणीतरी सोडून गेलेला आहे, नात्यामधला लॉस असतो, फायनान्शियल लॉस असतो, एखादी गोष्ट तुम्ही खूप कष्ट करून मिळवलेली आणि ती तुमच्याकडनं जाते, हातातनं निघून गेलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करताय आता सध्या, ते विचार तुम्हाला लिहून काढायचे आहेत. घटना लिहून काढायच्या नाहीत, मी पुन्हा तेच सांगते आहे, कारण तिथेच चूक होते सगळ्यात महत्त्वाची. तुम्ही घटना लिहिता आणि घटना आणि परिस्थिती नाही बदलू शकत, कोणीच नाही बदलू शकत, पण त्या घटना परिस्थितीबद्दल तुम्ही काय विचार करताय हे मात्र तुम्ही नक्कीच बदलू शकता आणि आपल्याला तेच करायचं आहे. म्हणूनच आपल्याला ते विचार लिहून काढायचे. तर अशा पद्धतीने एकेका भावनेवर लक्ष द्या, डोळे बंद करा, स्वतःला विचारा मी काय काय विचार करतोय, कुठले कुठले विचार मला त्रास देत आहेत. नेगेटिव्ह विचार तेच असतात की जे तुम्हाला त्रासदायक ठरतात, ज्याच्यामुळे तुम्हाला उदास वाटतं, ज्याच्यामुळे तुम्हाला राग येतो, ज्याच्यामुळे तुमची चिडचिड होते, ज्याच्यामुळे तुम्हाला थकल्यासारखं वाटतं, ज्याच्यामुळे तुम्हाला चिंता वाटते, अपमानित होपणाची भावना असते, दुःखीपणाची भावना, खूप नैराश्य असतं, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत, घृणा असते, कधी कधी किळस असते. तर ह्या सगळ्या भावनांच्या मागे विचार असतात आणि ते विचार आपल्याला शांतपणे डोळे बंद करून बसून स्वतःला विचारायचे आहेत आणि मग ते लिहून काढायचे. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही एकदा थोडं त्याला पुश केलं ना तुमच्या मनाला, की काय होतं ना की त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करायला लागाल की अरे कोणते कोणते असे विचार येतात माझ्या मनामध्ये. मग जेव्हा तुम्ही एखादं काम करताय ना, ते काम करता करता सुद्धा अचानक तुम्हाला लक्षात येईल की हा विचार माझ्या मनामध्ये येतोय,
अशा प्रकारचे विचार माझ्या मनामध्ये येत आहेत. तर मग ते काम करत असताना सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्ही नोटीस कराल तेव्हा तेव्हा पण ते लिहून काढा लगेचच्या लगेचच. कागद पेन जवळ नसेल तर तुम्ही मोबाईलवर टाईप करून ठेवा तुमच्या पर्सनल एका ठिकाणी नोट्स असतील तिथे. तर अशा पद्धतीने तुम्ही दिवसभरामध्ये आणि काही विचार जे आहेत ते रिपिटेटिव्ह असतात, पुन्हा पुन्हा येणारे असतात, तेच तेच असतात. तर मग ते तुम्ही स्वतःवरती लक्ष ठेवायचं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही स्वतःकडे लक्ष ठेवा आणि या पद्धतीने म्हणजे डोळे बंद करून बसून सुद्धा तुम्हाला ते करायचं आहे. आणि जसं मी म्हटलं, काम करत असताना सुद्धा काही काही विचार पुन्हा पुन्हा येत आहेत, नको असणारे विचार. तर असे ते विचार जे आहेत, जे नकारात्मक ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो, ते आपल्याला लिहून काढायचे आहेत. अशा पद्धतीने काय होईल, आपल्याला घटना आणि परिस्थिती, माणसं ह्या सगळ्यांबद्दल न लिहिता आपण फक्त आणि फक्त आपल्या विचारांवर लक्ष दिलं, म्हणजे त्या घटना परिस्थितीबद्दल मी काय नकारात्मक विचार करतोय, ज्याच्यामुळे मला त्रास होतोय, हे आपण लिहून काढलं तर आपल्याला पुढचं जे काम आहे ते सोपं जाईल, की आपल्याला त्याच्यावरती कसं काम करायचंय किंवा त्या विचारांमधनं बाहेर कसं पडायचंय. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की या नकारात्मक विचारातून मोकळी वाट स्वतःला कशी करून द्यायची. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी ह्याच्यासाठी शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.